थोडा वेळ काढून नक्की बघा या महत्त्वाच्या 35 किचन टिप्स. नंबर 1. कोणताही मसाले भात किंवा पुलाव बनवताना अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवले तर भात मस्त मोकळा होतो. नंबर 2. अंडी उकडताना पाण्यात 1 चमचा मीठ टाकले तर अंडी पाण्यात फुटत नाहीत आणि छान शिजली जातात. नंबर 3. भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि भाजी चविष्ट बनेल. नंबर 4. इडली चविष्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी डाळ, तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी इडल्या बनवाव्यात. यामुळे पीठ छान फुगले जाते. किंवा तुम्हाला लगेच इडल्या बनवायच्या असतील तर डाळ तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे. यामुळे मिश्रणात दमटपणा येतो आणि पीठ लवकर फुगले जाते. नंबर 5. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता. याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका. यामुळे भाजी कडू लागत नाही. नंबर 6. ज्वारीची किंवा तांदळाची भाकर करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या. बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार नाही. नंबर 7. किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा. अशाने अजिबात गूळ चिकटत नाही. नंबर 8. मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट, काजूची पूड, टोमॅटो प्युरी किंवा सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता. यामुळे भाजीला घट्टपणा येतो. नंबर 9. इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये 2 किंवा 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्यांमुळे इडली डोशाचे पीठ जास्त आंबत नाही किंवा जास्त आंबट होत नाही. नंबर 10. आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येईल. नंबर 11. भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात. भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडे लिंबू पिळा. भाजी मोकळी तर होईलच, शिवाय तिची चवही आणखी छान लागेल. नंबर 12. कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे त्यातील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते. यामुळे आपला कुकर तर खराब होतो, त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते. असे होऊ नये म्हणून कुकरची झाकण लावण्याआधी कुकरच्या काळ्या रबरी रिंगवर थोडेसे तेल लावावे. नंबर 13. घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात. नंबर 14. कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीचे देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम टवटवीत होईल. नंबर 15. कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका. भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्ध्या 1 मिनिटांनी त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा. असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील. नंबर 16. टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या. त्यामुळे टोमॅटोची सालं पटकन निघतात आणि त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजीसाठी ग्रेव्ही आणि ज्यूससाठी करता येतो. नंबर 17. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्यांची सालं पटकन निघतील. नंबर 18. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही. नंबर 19. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यामध्ये कमी तेल शोषले जाते. नक्कीच ट्राय करून बघा. नंबर 20. कुकरची रबरी रिंग फ्रीजमध्ये 15 मिनिटे ठेवावी. यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते. नंबर 21. काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते. नंबर 22. कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात. चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका. नंबर 23.
कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागतात. नंबर 24. झुरळांसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बेकिंग सोडा वापरणे. बेकिंग सोडा साखरेत मिसळावा. हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तिथे घालावे. झुरळ साखरेकडे आकर्षित होतात. हे मिश्रण आमिष म्हणून काम करते आणि बेकिंग सोड्याने मारले जातात. नंबर 25. स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. लिंबाच्या आत ब्लिचिंग एजंट असतात, जे घाण काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत. घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी लिंबू कापून मीठ लावा आणि नंतर किचन सिंक घासून घ्या. यामुळे सिंकमधील सर्व घाण निघून जाईल आणि ती चमकू लागेल. नंबर 26. सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी साधारण 2 ते 3 लिटर पाणी चांगलं तापवून घ्या. उकळून घेतलं तरी चालेल. यानंतर हे उकळतं पाणी सिंकमध्ये ओता. यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल. नंबर 27. कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे जास्त चविष्ट होतात. आता तुम्ही म्हणाल, कांदाच आहे, कसाही चिरून टाकला तर काय फरक पडतो? पण खरंच चवीत फरक पडतो. टोमॅटोचं सुद्धा असंच आहे, तुम्ही ट्राय तर करून बघा. नंबर 28. भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतरच त्यात मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की नंतरच जिरे टाका. काही जण काय करतात तर जिरे मोहरी एकत्र तेलामध्ये टाकतात, पण अशा पद्धतीने मोहरी तडतडेपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जाते. त्यामुळे भाजीला किंवा वरणाला धुरकट किंवा करपलेला वास लागू शकतो. नंबर 29. कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो टाकावा. कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे फ्राय होणे थांबते आणि त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो. नंबर 30. आळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्याला पीठ लावताना आधी तेल लावा. यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात. नंबर 31. कोणत्याही प्रकारचे पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा, म्हणजे पराठे मस्त खुसखुशीत होतात. नंबर 32. पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो, त्यामुळे पनीर कडक होते. पनीर मऊ बनवण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा किंवा मायक्रो ओव्हन असेल तर 1 मिनिट गरम करा. लगेच पनीर सॉफ्ट होते. नंबर 33. जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल किंवा खारट झाली असेल तर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घाला आणि कोथिंबीर घाला. यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो. नंबर 34. मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे मस्त छान कुरकुरीत होतात. नंबर 35. डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये 1 चमचा साबुदाणा किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून 1 चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी. यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.